निर्माण करणार आहे। आज आपण इथे सर्व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 ला जवळपास 200 वर्षांच्या ब्रिटिश राज्यवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले। या दिवसापासूनच भारताने स्वतंत्र राष्ट्र म्हणून विकासाच्या दिशेने प्रवास सुरू केला। म्हणून हा दिवस एक सण नसून तर त्या भारतीय सैनिकांच्या त्यागाचा, संघर्षाचा आणि बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे। आपण स्वतंत्र भारतात जन्मलेलो आहोत। आपल्याला शाळेत जाण्याचे स्वातंत्र्य, आपल्या आवडीचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य, आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आणि आपल्या आवडीचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य लाभलेले आहे। पण हे स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही बरं का। यामागून लाखो सैनिकांचे अथक प्रयत्न, त्याग, संघर्ष आणि बलिदान आहे। भारतावर जेव्हा ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा भारतीय नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। त्यांच्यावर अत्यंत जाचक कायदे लागू केले होते। भारतातील संपत्ती परदेशात वाहून नेली जात होती। यावर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आवाज उठवले। यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने ही चळवळ पुढे नेली। यात सविनय कायदेभंग चळवळ, असहकार चळवळ, छोडो भारत चळवळ यासारख्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी लाखो भारतीयांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग करून घेतला। त्यांचा विश्वास होता की सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने प्रत्येक मोठा संघर्ष जिंकता येऊ शकतो। यात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारख्या तरुण क्रांतिकारकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले। त्यांचे धैर्य आणि देशप्रेम आजही प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करतात। यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला। त्यांचं "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा" हे वाक्य अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करतात। तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार" हे शब्द अजूनही प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वराज्याची भावना निर्माण करतात। तसेच बिपिनचंद्र पाल, पंडित जवाहरलाल नेहरू, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले। परंतु मित्रांनो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी तिरंगा फडकवणे आणि देशभक्तीचे गाणे म्हणणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर देशप्रेम हे आपल्या रोजच्या कृतीतून दिसले पाहिजे। आपण वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे, शाळेत चांगला अभ्यास केला पाहिजे, पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे, वीज व पाणी यांचा जपून वापर केला पाहिजे। आपण एका गरजू व्यक्तीला मदत जरी केली तरी आपण देशासाठी काही करतो असेच आहे। आपण विद्यार्थी आहोत, आपल्यावर भारताची खूप मोठी जबाबदारी आहे। आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे नागरिक आणि भविष्याचे आधारस्तंभ ठरणार आहे। आज आपण घेतलेले शिक्षण, ज्ञान, मेहनत याच्यावरच उद्याचे भारत ठरणार आहे। आपण जाती धर्मांच्या भेदापेक्षा माणुसकीला महत्त्व दिले पाहिजे, कारण की एकतेत खरी शक्ती असते। एकता हीच खरी भारताची ताकद आहे। जाता जाता एवढेच सांगेल, तिरंगा उंच फडकतो, भारत माझा हसतो। तिरंगा उंच फडकतो, भारत माझा हसतो। वीर जवानांच्या त्यागामुळे देश आज स्वतंत्र दिसतो। जय भारत।